नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. मात्र पुण्यात भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं जोरदार धक्का दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारीत आपलं चिन्ह असल्याचं भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी जाहीर करत प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. पुण्यातील वडगाव शहरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे हे सध्या भाजपमध्ये आहेत. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी बापूसाहेब पठारे इच्छुक आहेत. मात्र महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यानं पठारे यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात फिल्डिंग लावली होती. त्यांनी काही नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याचीही चर्चा होती. मात्र शनिवारी 7 सप्टेंबरला सगळीकडे गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंडळांना भेट देत असताना वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आगामी विधानसभेसाठी आपण तुतारी हातात घेणार असून तुतारीला मतदान करण्याचं आवाहन बापूसाहेब पठारे यांनी मंडळांना केलं. कार्यकर्त्यांना आवाहन करतानाचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला असून तुतारीवर बापूसाहेब पठारे लढणार असल्याचे यात ते जाहीर करताना दिसत आहेत. तर या ठिकाणी मला सांगायचंय की आपण सर्वजण माझ्या आणि 6 दिवस 6 भागामध्ये मी फक्त दर्शनाला जाणार आहे. पण आपलं भाग्य आणि आता सांगितल्याप्रमाणे जाहीरच करतो की तुतारी तर्फेच लढवणार आहोत. तर या ठिकाणी मला सांगायचंय की आपण सर्वजण माझ्या आणि 6 दिवस 6 भागामध्ये मी फक्त दर्शनाला जाणार आहे. पण आपलं भाग्य आणि आता सांगितल्याप्रमाणे जाहीरच करतो की तुतारी तर्फेच लढवणार आहोत. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.